सगळे अधिकारी आले नाही आहेत का? नाही ते हे नाही आलेत का? काय नाव त्यांचं काय? हा ते हे पृथ्वी प्रताप हा आलेत ना? मग रिपोर्टिंग करता येत नाही का त्यांना? नाही त्यांना पाठवा लगेच, आत पाठवा. हा काम आहे माझं लगेच. येस येस इमिजिएट येस. मॅडम ये दिल मेरा धक धक डोले दीवाना ले जाए ये दिल मेरा धक धक डोले दीवाना ले जाए बोले. ए मॅडम मॅडम काय पसारा करून ठेवला मॅडम? हा तुम्हाला भट मॅडम म्हणाल्या, तुम्ही मला बोलवलंय, काय झालं? हो हमने पुकारा और तुम चले आए. मॅडम माझं कर्तव्य आहे म्हणून मी आलो. इतनी परवाह करते हो मेरी. काय काम आहे मॅडम तेवढं सांगा. हो कामच आहे तुमच्याकडे. हे जे आहे ना MAJ ज्वेलर्सवर जो दरोडा पडला होता त्याची मी जरा प्रेस नोट लिहिली आहे, जरा चेक करा. आणि काही चुकीचं असेल तर मला जरा सांगा. दिनांक 20 एप्रिल 2025 MAJ ज्वेलर्सवरती दरोडा पडला. दरोडेखोर दशरथ शिरसट, सुनील डांगे, छोटा दरोडेखोर दत्तू मोरे. बरोबर नाव आहेत. टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढे. मॅडम काय करताय मॅडम? काय करताय मॅडम? काय करते मी? कुठे काय करतेय? पाहते तुम्हाला. तुम्ही वरिष्ठ आहे माझ्या, प्रोटोकॉल प्रमाणे वागा. तुम्ही वागता प्रोटोकॉल प्रमाणे. वरिष्ठांना नाही म्हणायचं नसतं, हे साधं कळत नाही का तुम्हाला पृथ्वीजी? हा प्रेम आहे ना माझं तुमच्यावर, तुम्हाला कसं कळत नाही? काय कमी आहे माझ्यात सांगा ना. मॅडम तुमच्यात काय कमी नाही, पण मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. का? कारण मी तुमच्याबद्दल फक्त आदर ठेवतो मनात. ठीक आहे ना, आपण प्रेम पण ठेवा ना. नाही मॅडम तुम्ही पण माझ्या मताचा आदर ठेवा. मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही, समजून घ्या. का नाही करू शकत माझ्यावर प्रेम तुम्ही? क्योंकि वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. मॅडम छोडणं म्हणजे? मॅडम मी तुमच्यावर प्रेम नाही छोडणं म्हणजे? मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. कारण मी येऊ का? नाही, मी जेव्हा बोलवीन तेव्हा या प्लीज बाहेर. नाही एक मिनिट मॅडम, पूजाजी या. पूजाजी थांबा. या पूजाजी बसा की. इथे बस. माझ्या पाहुणे आहेत. तिथे बस. बसा पूजाजी बसा. इथे बस. सॉरी बरं का. बसा. नाही हरकत नाही. नमस्कार मॅडम. माझ्या पाहुणे आहेत पूजाजी. इथं कसं काय येणं केलं? ते ऍक्च्युली आत्याकडे आलेले माझ्या, तर मामा म्हणाले की एकदा बघून तरी ये काय करतात तुझे हे. बर. हे म्हणजे कळलं नाही मला. मॅडम ती मागच्या महिन्यात मी सुट्टी घेतली होती, गावी गेलो होतो. हा तुम्ही गावी गेला. ते पोरगी बघायचा कार्यक्रम झाला, यांच्यावर लग्न आहे माझं. चल चल काय बोलतो? काय नाही केलं. तुझ्या काय रे? मॅडम काय तो माणूस फक्त आत आलाय, त्याला तुडवायला लागला. तुम्ही काय केलंय त्यानं? विचारा तरी त्याला. न विचारता हात कसा काय उचलताय तुम्ही? न विचारता तुम्ही एवढं मोठं पाऊल उचललात ना. एवढं मोठं पाऊल उचललात ना. मला सांगितलंच नाही हो यांनी, यांचं लग्न ठरलंय ते. सांगणार होतो मॅडम. कधी? पेढे आणायचे राहिले होते म्हणून सांगत नव्हतो, पण सांगणार होतो. तुम्ही ते चिडू सांगणार होता. मॅडम तुम्ही चिडू नका मॅडम. पेढ्यांवर ना एवढं काय चिडायचं. मी आणलेत ना पेढे. ते कामात असतील, ड्युटीवर असतील म्हणून विसरले असतील ते, पण मी आणलेत पेढे. हे घ्या मॅडम. आमच्या लग्नाला यायचं बरं का.
मार खाणारे भाऊजी आमच्या लग्नाला यायचं बरं का. मुबारक हो मुबारक हो. काय बोललास? काय बोललास? विडा घ्या. आनंद झालाय तुला? सेलिब्रेशन करतोयस विचारलंय तुला कोणी? अभिनंदन करतोयस ते? मॅडम मला 3 द्या. 3 का? तुमचं लग्न ठरलं म्हणून 1 आणि ह्यांचं लग्न ठरलं म्हणून 2. असं असेल तर 4 घ्या. हे घ्या 2, हे घ्या आणखी 2. लग्नाला यायचं बरं का भाऊजी, लग्नाला यायचं. फाटलो. मॅडम दाखवतोयस? अंग दाखवतोयस? काय करताय मॅडम? कशाला मारताय त्याला? काय चूक आहे त्याची? माझी काय चूक आहे मग? माझी काय चूक आहे? तुम्ही मला का नाही सांगितलं तुमचं लग्न ठरलंय म्हणून? का नाही मला सांगितलं नाही ना त्यांनी, त्याच्यामुळे भय झाले थोडं. हा तुम्ही ते चिडू नका, ते ड्युटीवर असतील तर विसरले असतील. काय आहे ना त्यांचा स्वभावच आहे, फार बोलत नाहीत ते. एवढं ओळखायला लागलात तुम्ही? एवढं ओळखायला लागलात तुम्ही यांना? एवढं ओळखायला लागलात? नाही ते बघायला आले होते ना तेव्हा मिशी पिळून पिळून पार मिशीतलं तेल निघालं, पण एक शब्द बोलला नाही माणूस. कालच फोनवर बोलणं झालं तेव्हा कळलं, बाबा काय छान बोलतात पृथ्वीजी. नाही ते कसं आहे, घरातल्यांसमोर बोलायचं जमत नाही मला, म्हणून काय बोललो नव्हतो. म्हणून तर आले ना तुम्हाला इथे भेटायला. नाही पण बरं झालं तुम्ही आलात. काय इथलं वातावरण असं पण जरा वृक्षच असतं, तुम्ही आल्यावर जरा बाहेर आल्या. म्हटलं बघावं तरी, आपल्याला ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचंय तो आपल्याला कसा वेळ देतो, बाई वेळ देईल की नाही, काय करतो, कुठे काम करतो. माझ्या बायकोला वेळ नाही देणार तर अजून कुणाला वेळ देणार मला? नाही नाही तुम्ही काळजी करू नका पूजा मॅडम. काय होतंय तुम्हाला? मोरे मॅडम साठी पंखा लावा. अरे मोरे असताना पंख्याची काय गरज आहे मॅडम? माझ्या इश्काचा वारा घालू का तुम्हाला? वाजी वाह, दिन बना दिया. आनंद होतोय तुला? आनंद होतोय तुला? मॅडम त्याला सोडा मॅडम, इथं लोक घाबरायला लागले ती. एवढा की अजून शिवाडो. थोपाड बंद करा मोरे, लांब व्हा. मला बोल एक मिनिट, हे काय चाललंय? नाही त्या Police station आहे. काय चालू आहे? हा घाबरले होते. सॉरी मला बोलायचंय तुमच्याशी. बोला मॅडम. लग्न मान्य आहे तुम्हाला? परवाच होकार मला नाही विचारलं. आय एम सो सॉरी. नाही विचारलं. आय एम सो सॉरी. नका बोलू मध्ये. आय एम सो सॉरी. हा यू शुड. हा तर हे लग्न मान्य आहे तुम्हाला? माझ्या आईबापांना पोरगी पसंत केली आहे, मला लग्न करावं लागणार, ती माझं कर्तव्य आहे. अच्छा वा वा वा, कर्तव्य आहे म्हणून लग्न करताय. प्रेम नको? मॅडम फक्त प्रेम आहे म्हणून लग्न झालं ना तर इथं 10-12 छोटे प्रभाकर डायपर घालून बागडतील. विचारले तुम्हाला? को मध्ये मध्ये तोंड खूप असताय. विचारल्याशिवाय बोलायचं नाही, कळलं ना? हे बघा पृथ्वीजी, मला वाटतं तुम्ही विचार करायला पाहिजे. हे कर्तव्य वगैरे सगळं ठीक आहे, पण प्रेम हवं नात्यात. मॅडम प्रेमाचं काय, लग्न झाल्यानंतर प्रेम होतो आपोआप. हो, आणि इतका चांगला माणूस भेटायला नशीब लागतं नाही का? नाही बरोबर आहे, प्रत्येकाच्या नशिबात नसतो चांगला माणूस. माझ्या आहे. काय साली दुनिया आहे. इथे 2 माणसं एका माशासाठी गळ टाकून बसलीत, पण इथं एक खेकडा स्वतः म्हणतोय मला पकडा, तरी ह्यांना काय नाही. नांगी तोडेन, आयुष्यभर असे चालाल. असे चालाल. थोबाड बंद ठेवा मोरे. बोलले ना बोलू नका म्हणून मध्ये मध्ये माझं डोकं फिरलंय. शांत बसा. पूजाजी तुम्ही एकदा विचार करा ना. नाही विचार काय करायचा, आमचं ठरलंय मॅडम लग्न. कसं आहे ना, डिपार्टमेंट मध्ये जे लोक काम करतात ना ते घरी वेळ नाही देऊ शकत बायकोला. नाही चुकताय मॅडम. कसं आहे, बायको जर डिपार्टमेंटमध्ये असेल ना तर माणूस वेळ देऊ शकतो. दोघंही. तुम्हाला नाही विचार. शांत बसा, मध्ये बोलूच नका. विचार करा एकदा. म्हणजे कसं रात्री बेरात्री तुमचा नवरा घरी येणार तर कसं होणार नाही का? नाही, दारू पिऊन रात्री बेरात्री घरी आलेला नवऱ्यापेक्षा ड्युटी करून रात्री घरी आलेला नवरा आवडेल मला. सणासुदीच्या दिवशी घरी नसणार नवरा, मग कसं करायचं? ज्या दिवशी नवरा घरी असेल तोच दिवस माझा सण असेल.
हे बघा हे बघा हे बघा, ह्याचा तुम्ही विचारच नाही केला. वर्दी ही पहिली बायको असणार त्यांची. इतकी देखणी सवत असेल तर आयुष्यभर दुसरी बायको म्हणून राहायला आवडेल मला. वा क्या बात आहे हुजूर आला. जिंकल्या ह्या जिंकल्या. तुला विचारलं तुला विचारलं मॅडम तुला विचारलं का तुझ्यात राहता. काय करताय? का मारताय त्याला? मी मारणार. का वड्याचं तेल वांग्यावर काढायचंय तुम्हाला? मी काढणार वड्याचं तेल वांग्यावर. मी वड्याला काहीच बोलू शकत नाही कारण वड्यावर जीव चढलाय हो माझा. माझे सगळे मित्र आहेत ना मला प्रेमाने वड्या बोलतात. मोरे तुमचे मित्र तुम्हाला वड्या नाही वेड्या म्हणतात. वेड्या वेड्या. त्यामुळे जरा तोंड बंद ठेवा. आणि मॅडम तुम्हाला शेवटचं सांगतो, मुहूर्त काढलाय, पुढच्या महिन्यात आम्ही लग्न करून टाकणार आहे. तुमची पसंती असेल नापसंती असेल आम्हाला घेणं देणं नाही. तुम्हाला माझा निर्णय पटत नसेल माझी बदली करा. पार तिकडे अंबाजोगाई बीड बरपणी बांजला गाव कुठं मला गडचिरोलीला पाठवायचं आहे, पाठवा. तिथं आम्ही सुखानं संसार करू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. तुम्ही लग्न करा, मोकळे व्हा आणि मलाही मोकळं करा. मला पण मोकळं करा ना हो. तुमच्या लपड्यामुळे मी मार खातोय. तुमच्या लफड्यामुळे म्हणजे पृथ्वीकजी मला हे कळलं पाहिजे पृथ्वीकजी, कारण मगाशी पण या मॅडम म्हणाल्या की वड्याला काही करू शकत नाही, वड्यावर जीव आलाय म्हणजे पृथ्वीकजी. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे प्लीज. पूजाजी तसलं काय नाही. प्लीज मला सांगा पृथ्वी. मॅडम तुम्हीच सांगा, आता त्यांचा गैरसमज होईल. तुम्ही सांगा खरं काय ते. खरं सांगू? हा खरंच खरं सांगू? हा. माझं पण प्रेम आहे. माझाही जीव जडलाय. माझं इतकं प्रेम आहे की आयुष्यभर नाकाबंदीमध्ये रात्र दिवस मी उभं राहायला तयार आहे. आलिशान बंगला सोडून 10 बाय 10च्या पोलीस क्वार्टर्स मध्ये मी यांच्यासोबत आयुष्य काढायला तयार आहे. जगासाठी असेल प्रेमाचा रंग लाल, माझ्यासाठी प्रेमाचा रंग खाकी आहे, पण त्यांना अजून माझं प्रेम कळायचं बाकी आहे. अतोनात प्रेम आहे माझं मोरेंवर. मोरे मोरे काय एक मिनिट बसा इथं बसा. काय झालं मोरे? काही नाही, दुसऱ्याच्या हापूसच्या आंब्याची पेटी ना अचानक आपल्या अड्रेसवर आली ना की कसं होतं तसं झालंय मला. मॅडम मला नाचावं असं वाटतंय. अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, फुगडी नाही आणली रुस नको मैना, फुगडी नाही आणली रुस नको मैना, शालू झोका दे गो मैना. अरे मला खूप आनंद झाला. मला पण खूप आनंद. आनंद. अभिनंदन मोरेजी मॅडम. अभिनंदन मोरेजी. मला शालू बास मोरे बास. पोलीस स्टेशन आहे आपलं. नाचताय काय? Anyway, मला नाचण्यावरनं आठवलं मिस्टर पृथ्वीकजी, त्या नाचणाऱ्या बाईंचं काय झालं? कोण नाचणार आहे बाय? ते नाही का काल आपण डान्स बारवर रेट टाकली, तर ती जी बारबाला होती ती नाही नाही म्हणत असताना तुम्ही तिला ऑफर केलीत की मी तुला घरी सोडून येतो, तर तुम्ही तिला घरी सोडायला गेलात. काय झालंय ना, तिच्या आई वडिलांचा फोन आलेला, ती अजून घरी पोहोचलेली नाहीये, त्यांनी कंप्लेंट केली. तर कुठे होतात तुम्ही रात्रभर? नाही, ती बाई पण गायब आहे, त्याच्यामुळे विचारते. पृथ्वीजी तुम्ही ते बार डान्सरला हो. मागे बसून रात्रभर कुठे होता? मॅडम असं काय करताय? विसरताय का सगळं? काय? ज्या बाईला मी घरी घेऊन गेलो, तिच्या घरी घेऊन गेलो, ती आपली टिपर आहे. तिनंच टिप दिली होती म्हणून आपण काल रेट टाकली. तिला काय पिंजऱ्यात टाकायचं होतं? मी तिला सुखरूप घरी सोडून आलो होतो मी. हा, म्हणजे ते सगळे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत? हा पूजाजी, तिचं काय आहे, हे असं अंडरग्राऊंड कनेक्शन स्ट्रॉंग करण्यासाठी हे असे चिल्लर गुन्हेगार, हे असे लोक यांच्यासोबत मैत्री ठेवावी लागते. पण माझी फक्त मैत्री आहे. काय ना की ह्या प्रकरणाविषयी मला जरा इन्क्वायरी बसवावी लागेल तुमच्यावर. माझ्यावर? आणि ऐका, माझं पूर्ण नाही झालंय.
त्या दिवशी एका गुन्हेगारासोबत तुम्ही बारमध्ये दारू प्यायला बसला होतात. सीसीटीव्हीचं फुटेज आहे माझ्याकडे. माझ्यामुळे ते प्रकरण दाबलं गेलं, लक्षात ठेवा. नाही 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 पृथ्वीजी तुम्ही दारू पण पिता. नाही नाही मी दारू नाही पित. तुम्ही दारू पिता, तुम्ही हे लपवलं माझ्यापासून. नाही मी लपवलं नाही. मी दारू पित नाही. तो सापळा रचला होता. तो जो गुन्हेगार होता त्याच्याकडनं वधवून घ्यायचं होतं सगळं, म्हणून दारू प्यायची ऍक्टिंग केली. मोऱ्यांना माहित आहे. माहिती अरे, आहे मी म्हणजे. खोटं बोलते? नाही नाही माझी बायको खोटं बोलणारच नाही. ऐकून घ्या. नाही नाही मी हा माणूस बारमध्ये बसला ना की भानच राहत नाही या माणसाला. मला माहिती आहे ना. मला थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. बरं झालं तुम्ही मला सांगितलं, नाही तर ह्यांच्या आई बाबांनी एक वेगळं चित्र तयार केलेलं माझ्या नजरेसमोर, तुम्ही चांगले आहात म्हणून. बरं झालं मॅडम तुम्ही सांग. तुम्हाला लाज नाही वाटत मुलींना फसवायला? शी. पूजाजी अहो मी काहीच नाही केलं. विश्वास काहीच नाही, गप्प बसाओ. मैडम मैडम, जिंदगी जिया है मैंने, जिंदगी का एक नुस्खा बताऊं? जब तक अपनी आंखों से नहीं देखते ना, किसी पे विश्वास नहीं करने का. जिंदगी का नुस्खा. डोळे बारीक करून काय सांगितलंस? नुसका. हे बोलून तू ना तुझं नुसकान करून घेतलंयस. नुस्खा नुकसान. मॅडम मॅडम बस बस. मस्करी सुस्ती आहे? मॅडम का मारताय त्याला? मी तेच बोलतोय, मी का मारताय मला? मॅडम मी काय नाही केले हो. काय नाही केलंस? मी घरी चाललो होतो, हे मला मध्ये भेटले. मला विचारतात काय देवा साड्या काय करतोय? मी बोललो घरी चाललोय. तर मला बोलतात की चल जरा 2 मिनिटं येतो. काय तू? मला घेऊन आले इकडे. म्हणजे हा गुन्हेगार नाहीये. मला का घेऊन आला तुम्ही इथे? नाही नाही मी तुम्हाला दोघांना बघितलं ना की मला माहिती आहे तुम्हाला मारायला कोणतरी लागतो, म्हणून मी ह्याला घेऊन आलो. मॅडम तुम्हारे लिए मेरी जान हाजिर है. हे बघ सगळं पाडाल खाली. 2 पायावर नीट उभं राहू शकत नाही. तुम्हारे लिए मेरी जान हाजिर है. स्वतःची जान नीट सांभाळा आधी. पूजाजी माझं शांतपणे ऐका. तुम्ही आता जी काय ऐकले ती काही खरं नाही आहे. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मॅडम मुद्दाम बोलतात कारण 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 ते- कारण नाही सांगू शकत मी कारण. ठीक आहे मग मी येते. म्हणजे तुमच्यासारख्या मुलाबरोबर राहू नाही शकत मी. पूजाजी ऐका. मॅडम काय केलंय? पूजाजी ऐका की. अहो तसलं काय नाही. पृथ्वीची पूजाजी ऐका की. पूजाजी मोरे मॅडम वा वा वा. हो मला माहिती नाही तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता. आई शपथ मी आतापर्यंत समजत होतो की माझं एकतर्फी प्रेम आहे तुमच्यावर, पण आता 2 तर्फी प्रेम आहे. पुढच्या आठवड्यात बघा 3 तर्फी प्रेम नाही केलं तर मस्क्युलर मोरे म्हणून नाव नाही लावणार. जे बात. मार खायचंय? मार खायचंय? नाही. निक निक. काय म्हणला स्वतःला? मस्क्युलर मोरे. हा? थोबाड बघितलं आरशात? मॅस्क्युलर मध्ये नाव नाही लावणार. नेमप्लेट बघा अशी झाली तिरपी. कळतीये तुमची नेमप्लेट वाकडी झाली आहे. तिला नीट करा आधी. तिला पिन लावली की सरळ होईल. खुर्ची उचला. मागे ठेव. मागे ठेव.